नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही पुन्हा एकदा विषय आहे. आज घेऊन आलोय तुमच्यासाठी शुक्रवारी अशी एका व्यक्तिमत्वाची कथा की ज्यांनी बऱ्याचशा लोकांसाठी म्हणजे अनेकांनी त्यांच्या कथेमधनं प्रेरणा घेतली. अनेकसे मोठे उद्योजक झाले, शेतकरी, विद्यार्थी आणि तरुण वर्ग या सगळ्यांसाठी ही ऐकण्यासारखी आणि लक्षात ठेवण्यासारखी आणि त्यांच्या पावलावरती चालण्याची अशी ही कथा असणार आहे. संघर्ष, नेतृत्व आणि देशसेवा हे त्याचं मूल होतं. सर्वांना परिचित असलेल्या एका अत्यंत मोठ्या ब्रँडचा त्यांनी पाया घातला म्हणलं तरी चालेल. काय होतं हे? चला तर पाहूया. तुम्ही रोज सकाळी किंवा कधीही तुम्ही चहा पिता की नाही? बऱ्याच जणांना भारतासाठी चहा म्हणजे अमृत आहे असं वाटतंय. चहा बरेच जण पितात. त्यामध्ये चहामध्ये काय महत्वाचा घटक असतोय? त्यामध्ये असतंय दूध. असतंय का नाही दूध? त्याच्यामध्ये दुधाशिवाय चहा होतच नाही. कधी विचार केलाय भारतामध्ये एवढं दूध सहजतेनं कसं काय उपलब्ध झालं? भारतामध्ये तर गायी होत्या, म्हशी होत्या, पूर्वीपासूनच होत्या, पण त्याचं उत्पादन कसं वाढलं? सगळ्यांपर्यंत कसं पोहोचलं? काय आहे त्याच्या मागची कथा? कोण आहे? एकेकाळी भारतामध्ये दुधाची अत्यंत टंचाई होती. मिल्क पावडर बाहेरच्या देशामधून मागवून घ्यायला लागायचे. पण नंतर आता अशी परिस्थिती आहे की भारत अनेक देशांना मिल्क पावडर सारखं उत्पादन एक्सपोर्ट करतोय. अजून भारतामध्ये दूध एक्सपोर्ट करणं हे फारसं अस्तित्वात किंवा फारसं ऐकिवात नाही आहे. पण तरी सुद्धा दूध पावडरमध्ये भारत आता एक्सपोर्ट करण्यापर्यंत गेलेली आहे मजल. भारतातील शेतकरी, दूध उत्पादक जर सक्षम झाले तर त्याच्या मागं एक अत्यंत महत्वाचं असं नाव आहे. त्यांना भारतीय श्वेत क्रांतीचं जनकही म्हणतात. असे दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर वर्गीस कुरियन यांची ही छोटीशी जी मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं, पण त्याच्या मागं भरपूर कष्ट आहेत. कुठं जन्माला आले, काय आले, त्यांनी काय शिकलं, कसा त्यांचा प्रवास झाला, चला तर पाहूया आपण. वर्गीस कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 ला झाला. 26 नोव्हेंबर 1921 ला कोझिकोडे, जिथं आज एक IIM उभा आहे, IIM कोझिकोडे या नावाने, या कोझिकोडे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर. घरात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. साहजिक आहे. लहानपणापासून त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकीची आवड होती. वडील डॉक्टर होते, पण तरी सुद्धा त्यांना अभियांत्रिकीची आवड मोठ्या प्रमाणावर होती. अभियांत्रिकीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि पुढे परदेशामध्ये जाऊनही उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. हे महत्वाचं आहे सगळ्यात. ती संधी मिळाली त्यांना उच्च शिक्षणाची, परदेशात जाऊन पूर्ण करून येण्याची. बरेच तरुण तरुणी परदेशामध्ये जातात, शिक्षण पूर्ण करतात, तिथंच नोकरीला लागतात. पण हे त्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आले. कधीच विचार केला नव्हता त्यांनी की आयुष्य त्यांची दुधाशी जोडलं जाईल. पण काय म्हणतात त्याला की एखादी गोष्ट तुम्हाला बोलवून घेते त्या पद्धतीनंच आहे असं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती आनंद इथं झाली. ANA आनंद या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली. तिथं राहण्याची त्यांना अजिबात सुरुवातीला इच्छा नव्हती, पण नंतर त्यांचं मन तिथं लागत गेलं. मन त्यांचं दुसरीकडेच होतं, पण काय करणार? जीवनामध्ये कधी कधी आपल्याला जिथं जावं असं वाटत नाही अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रवास करावा लागतो, प्रवास होत जातो. आणि तसाच हा त्यांचा प्रवास होत गेला. त्यांना आपलं ध्येय जणू काय त्यांची वाट ही दूध क्षेत्रामध्ये पाहतंय अशी सिच्युएशन झाली. आनंद इथं त्यांनी पहिलं दूध उत्पादक शेतकरी कसे असतात, काय संघटना असते याचं बेसिक असं काम केलं. त्यावेळी त्यांना दुधासाठी शेतकऱ्यांना योग्य असा मोबदला मिळत नव्हता. साहजिक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये होतं. दूध डेअरी, दूध संकलन ह्या सगळ्या संकल्पना नवीन होत्या. दूध जास्त वेळ टिकायचं नाही. त्यानंतर दुधामध्ये मिक्सिंग ह्या सगळ्या प्रकारामुळं फारसा भाव मिळत नव्हता दुधाला. पण
नंतर गोष्टी बदलत गेल्या. आज बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण आलंय, टेस्टिंग आलेत, चेकिंग आलेत, आता डिस्ट्रीब्युशन्स आहेत, मोठे मोठे प्लांट्स उभे राहिलेत. रिसेंटली तरी टेट्रा म्हणजे खूप जास्त दिवस टिकतील अशा सुद्धा प्रकारामध्ये दूध तयार झाले. आणि आजकाल तर नवीन आणखीन एक प्रकार आलाय दुधामध्ये. आता ग्रेड्स पण आलेत, M50 ग्रेड, M100 ग्रेड, अशा ग्रेड्स पण आल्या आहेत त्याच्यामध्ये. नोकरी संपवून तिथून ते जाऊ शकले असते, पण त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम करायचा निर्णय घेतला. सहकारी चळवळीला त्यावेळी बळ मिळालं. स्वतः एक दूध व्यवसायाचे नंतर शेतकरी कसे मालक बनतील हे त्यांनी पाहिलं. शेतकरी तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या प्रकारांमध्ये संकलन, त्यानंतर डेअरी, संकलन, त्यानंतर प्लांट, या सगळ्यामध्ये पूर्वी मिडलमॅन म्हणजे दलाल असायचे. त्यांचं प्रमाण कमी झालं. शेतकऱ्यांच्या हातामध्ये ऑटोमॅटिकली जसे या मुख्य अशा मोठ्या मोठ्या संकलन करूनच सगळं स्वतःच्या अंडर असलेल्या जशा तयार झाल्या, तसं शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खेळता यायला लागला. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या घरामध्ये अमूलचं प्रॉडक्ट असतंय की नसतंय. अमूल द टेस्ट ऑफ इंडिया हा एक प्रॉडक्ट फार पॉप्युलर आहे. आणि त्यामागे फक्त हा एक ब्रँड नाही आहे, त्याच्यामागे हे लाखो अशा शेतकऱ्यांचं स्वप्न असं होतं. कुरियन यांनी आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि सहकार यांचा सुंदर असा समागम या अमूलमध्ये घातला. अमूल हा केवळ व्यवसाय न राहता एक मोठा असा ब्रँड बनला. लोक चळवळीनं तयार झालेला असा, बऱ्याचशा लाखो अशा हातांवरती उभा राहिलेला असा हा ब्रँड बनला. यानंतर सुरू झाली काय तर श्वेत क्रांती. यालाच दूध क्रांती, श्वेत क्रांती, कारण दूध पांढऱ्या कलरचं असतंय त्यामुळे श्वेत क्रांती झाली. जसं एक ब्रँड सक्सेसफुल झाला तसंच बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शहरांमध्ये बऱ्याच ब्रँड तयार झाले. आजकाल आपण खूप साऱ्या नावांनी त्यांना ओळखतो. आजूबाजूलाही तुम्हाला डेऱ्या दिसतील, मोठे मोठे छोटे मोठे ब्रँड बघायला मिळतील. यातली काही महत्त्वपूर्ण नावं म्हणजे चितळे आहे, काही वारणा आहे, त्यानंतर गोकुळ आहे, नंदिनी आहे, अशा बऱ्याचशे ब्रँड आहेत. हे पॉप्युलर आहेत आणि आजही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि त्यानंतर या ब्रँडचे सब प्रॉडक्ट सुद्धा असतात. त्यांनी ऑटोमॅटिकली मग साईपासून त्याच्यामध्ये चीज, पनीर अशा, त्यानंतर केक, त्यानंतर बेकरी प्रॉडक्ट्स यामध्ये सुद्धा त्यांनी एंट्री घेतली. इथं सुद्धा आजकाल अमूलचे छोटे छोटे शॉप्स दिसायला लागले. तिथं तुम्हाला आईस्क्रीम वगैरे सुद्धा गोष्टी तुम्हाला वेगवेगळे अमूलच्या आता ब्रँड्समध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स हे एका ठिकाणी पाहायला मिळतात. पण सुरुवात कुठून झाली अमूलची, तर यांच्या माध्यमातून एका मोठ्या चळवळीला हातभार लागला आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खेळायला लागला. कुरियन म्हणायचे शेतकऱ्यांना दान नको, संधी द्यायला पाहिजे त्यांना. त्यांचा विश्वास होता की योग्य व्यवस्था जर उभी केली तर सामान्य माणूसही असामान्य असं काम करू शकतो. एका माणसाचं विजन बघा. जो माणूस इंजिनियर इथं शिकला, भारतामध्ये शिकला, परदेशात गेला, परदेशामधून शिकून पुन्हा एकदा इथं आला. जे विजन त्यांना तिथं होतं, त्यांनी जे काही तिथं पाहिलं ते कदाचित त्यांना वाटलं असेल की ते तशा पद्धतीनं इथं साकारता येत असेल. आणि झालंही तसंच. काही वेळा बरेच लोक प्रयत्न करतात, पण त्यामध्ये यश येण्यासाठी नशिबाची साथ लागते आणि लोकांचीही लोकसहभागही लागतो. सगळं इथं जुळून आलं. जी व्यवस्था उभी झाली त्यातनं काय म्हणायचं, सामान्य माणूस सुद्धा असामान्य असा बनला. एकेका माणसाकडे 100 गायी, 100 म्हशी असे गोठे तयार झाले. आणि त्या गोठ्यांमधून पुन्हा काही सब प्रॉडक्ट्स, हे मोठी अशी अर्थव्यवस्था आज तुम्हाला गुजरात इथं पाहायला मिळते आहे. आणि आज फक्त अमूल हा ब्रँड गुजरात पुरता राहिला नाही, तर देशाच्या बाकी ठिकाणी सुद्धा नंतर पोहोचला. ते निर्णय घेताना नेहमी म्हणायचे की फायदा शेतकऱ्यांचा ह्याच्यामध्ये होईल का, जो दूध काढतोय त्याला पैसे जातील का त्याच्यापर्यंत. नेहमी एक महत्वाचा प्रश्न हे त्यांच्या मीटिंग्समध्ये मॅनेजमेंट समोर किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा असायचा की हा पैसा जो आहे जोपर्यंत शेवटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचं फळ आपल्याला त्या पद्धतीने मिळणार नाही. त्यामुळं त्यांचा एक आग्रह असायचा की हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत कसं जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे, त्यांनी प्रसिद्धीचा कधीच पाठलाग केला नाही. त्यानंतर पुरस्कारांपेक्षा त्यांना नंतर जाऊन पद्मभूषण हा सुद्धा पुरस्कार मिळाला. पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला त्यांना.
पण त्यांनी पुरस्काराचा कधीही पाठलाग केला नाही. पुरस्कारांपेक्षा जे उत्पादक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच त्यांच्यासाठी मौलिक होतं. कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाबरोबर ते अत्यंत आदरानं आणि आपुलकीनं बोलायचे. त्यांना वाटायचं मोठेपणा पदांमध्ये नसतो तर तो विचारांमध्ये असतो. हा दृष्टिकोनही अत्यंत वेगळा आहे. बरेच जण मेडलच्या मागं लागलेले असतात, पण यामध्ये मेडल हे आपोआप काही वेळा तुम्हाला बोलवून घेतं, असा प्रकार आहे. ह्यामध्ये सुद्धा असंच दिसतंय की बेसिक जर कॉन्सेप्ट ही जर घट्ट असेल किंवा काय फाउंडेशन हे जर घट्ट असेल तर गोष्टी या ऑटोमॅटिकली यायला सुरू होतात. आता त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार मिळाले त्यांना. पद्मविभूषण, मगाशी मी तुम्हाला म्हणालो तसा भारताचा पद्मविभूषण हा त्यांना पुरस्कार दिला गेला. पण त्यांच्यामध्ये सर्वात मोठा त्यांच्यासाठी पुरस्कार कुठला होता तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा पोचला, हा त्यांच्यासाठी मोठा असा पुरस्कार होता. आता अनफॉर्च्युनेटली या सगळ्या गोष्टी होत असताना, बऱ्याचशा गोष्टींना हातभार लागत असताना 9 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचं निधन झालं. पण आजही प्रत्येक दूध उत्पादक त्यांच्या कृतज्ञतेची, त्यांच्या कार्याची, आपुलकीनं असे कृतज्ञता व्यक्त करत असतो. आठवण त्यांची नक्की येत असते. प्रत्येक वेळी कदाचित असं होत असेल की रोज त्यांची आठवण येत असणार आहे, हरकत नाही. पण यातनं जनरली आपण काय बोध घेतोय, काय शिकतोय? एक, संधी शोधली नाही पाहिजे, संधी ही निर्माण केली पाहिजे. कुरियन यांनी नोकरी केली असती तर ते चांगले अभियंता नक्की राहिले असते, पण त्यांनी समाजासाठी एक मोठं असं काम केलं आणि त्यातनं असा एक प्रचंड असा मोठा इतिहास घडला आणि तो रोजच्या घडीला मोठा होत जातोय. दुसरं म्हणजे नेतृत्व म्हणजे इतरांना सुद्धा कसं असतंय की नेतृत्व हा जो प्रकार आहे की एक असतं नेतृत्व की सगळी सत्ता जी असते ती स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न करतं, पण यांचं नेतृत्व असं होतं की आपल्याबरोबर इतरांनाही सक्षम ठेवायचं आहे. तर खरा नेता त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही हे त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी आपल्याच बरोबर इतरांनाही सक्षम केलं. मोठे बदल हे लहान लहान निर्णयांमधनं होत असतात. एक निर्णय की इथून जाणार नाही की मी इथंच काम करणार, हा मोठा त्यांचा निर्णय होता. आनंद या ठिकाणी जेव्हा ते नोकरीला लागले त्यावेळी त्यांचा जो निर्णय झाला की आता ठीक आहे, आता चालू झालं, आता इथंच काम करायचं, हा त्यांचा निर्णय बॅक इन माइंड पक्का होता आणि त्यातनं त्यांनी काम त्यांचं पुढं सुरू ठेवलं. त्यातून एवढ्या मोठ्या श्वेत क्रांतीचा जन्म झाला आणि डॉक्टर नंतर म्हणवले गेले. ते यश तेच आहे की यात तुमचं आयुष्य नाही तर इतरांचंही आयुष्य बदललं जात आहे. संकुचित वृत्ती नाही आहे, ही फार मोठा असा विचार आहे. यशाची कॉन्सेप्ट ही फक्त आपल्यापुरती मर्यादित नाही आहे, ही सगळ्या आपल्याबरोबर जी लोक आहेत त्यांना सुद्धा यशस्वी होता आलं पाहिजे. तर त्या यशाला खरं महत्व आहे, तर त्या यशामध्ये खरी ताकद आहे आणि तरच ते यश हे यश म्हणलं पाहिजे. आता काय आहे की यातनं जनरली आपण एक बोध पण घेतलेलाच आहे, पण यांनी आपल्याला देश कसा बदलायचा आणि देश बदलायला पाहिजे असेल तर काय त्याच्या मुळात आहे, कसं केलं पाहिजे, सामान्य माणसाला सक्षम कसं बनवलं पाहिजे, एक अभियंता, एक दूरदर्शी, एक लाखो असा शेतकऱ्यांचा असा हा मित्र, त्याचबरोबर त्यांनी जे केलेलं एवढं मोठं काम त्यामुळे जगाच्या पाठीवर जो निर्माण झालेला आहे एवढा मोठा ब्रँड, काही वेळा अशा चळवळींमधून किंवा अशामधून झालेले ब्रँड हे तेवढ्या प्रमाणामध्ये परिपक्व किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रोफेशनली ऑर्गनाईज होतातच असं नाही, पण या ब्रँडचं महत्त्व असं झालं की एवढा मोठा प्रोफेशनल असा ब्रँड तयार झाला की आज अनेक देशांमध्ये सुद्धा यांचे प्रॉडक्ट्स बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर ही जी कंपनी आहे आणि अशा पद्धतीनं एखादा ब्रँड जेव्हा सक्सेसफुल होतो त्यावेळी त्या ब्रँडनं काय केले, कसं केले हे ऑटोमॅटिकली आजूबाजूच्या सहकार क्षेत्रामध्ये हे राबवलं जातं आणि आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये फक्त नॉट इन जस्ट सहकार क्षेत्र, आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये त्याची ही रूपं ही तयार होतात, छोटी मोठी प्रतिरूपं तयार होतात आणि तेही त्याच्या पावलावरती किंवा त्याच्या ठरवून दिलेल्या त्या पाऊल खुणांवरती चालायचं काम करतात. एकूणच काय बऱ्याचशा गोष्टींना याच्यामुळे जन्म दिला गेला आणि बऱ्याचशा गोष्टी यातनं बदलल्या आणि तळागाळामध्ये जो काय वरचा पैसा जो होता, जो काय ह्याच्याकडून आलेला कस्टमरनी जे घेतलेलं होतं ते अगदी त्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त मोबदल्यामध्ये पोचलं.
चला पुन्हा एकदा आपण पुढच्या शुक्रवारी भेटूया. आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.